लहानपणी दिवाळीमध्ये आईसोबत शेजाऱ्यांकडे फराळ देण्यात एक वेगळीच गंमत होती. पण फराळ देण्याची ही प्रथा केव्हा आणि का सुरू झाली? दिवाळी हा थंडीमध्ये येणारा सण. यावेळी शेतीची बरीचशी कामं झालेली असतात आणि धान्याची साठवणूक सुरू असते. या थंडीत सणाच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ म्हणजे तूप, साखर, गूळ, सुकामेवा. त्यामुळे घराघरामध्ये लोकांच्या आवडीनुसार या पदार्थांपासून, धान्यापासून गोड आणि तिखट पदार्थ बनवले जाऊ लागले. आता माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण केलेली कोणतीही गोष्ट इतरांना देण्यात, खाऊ घालण्यात त्याला जास्त समाधान मिळतं. त्यामुळे हे पदार्थ जवळील माणसांना देण्याची प्रथा या निमित्तानं सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दिवाळीला सैनिकांना आणि प्रजेला फराळ देणे ही आनंदाची आणि ऐक्याची पद्धत होती. पेशवेकालीन दस्तावेजांमध्ये देखील दिवाळी फराळ हा शब्द आपल्याला आढळतो. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून दिवाळीमध्ये मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फराळाला बोलवण्याची पद्धत आहे. त्यामुळे फराळ ही एक फक्त परंपरा नाही, तो आहे आपुलकी दाखवण्याचा मार्ग, एकमेकांना भेटण्याचं निमित्त आणि भारतीय स्त्रियांच्या, पुरुषांच्या कौशल्याचा एक उत्सव. धन्यवाद.